आज नाशिकचा दौरा आहे, बाकी तसं काय नाही. ज्या पद्धतीने टीका केली जाते, अमित ठाकरे ज्या पद्धतीने टीका करतायत, वेळातून बाहेर निघाले. नाही, मी काही लोकांना बोलत नाही, त्यांना करू दे. माझी महत्वाचा विषय हाच आहे. काल पण मी हेच सांगत होतो की काल जशी निवडणूक स्थगित झाली कारण मिंदे भाजप या गटाची तयारी नाहीये. मला वाटतं हे अतिशय धोकादायक आहे की अशा निवडणुका स्थगित होणं, कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणुका स्थगित होणं हे अत्यंत देशासाठी धोकादायक. आणि जसं मी बोललो की हे लोकसभेच्या देखील निवडणुका अशाच स्थगित करू शकतात. देशात आपली लोकशाही नाहीये असंच समजून आता आपली पुढची वाटचाल हे होणार आहे. कर्नाटकामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवला, आज भागलपूर बंदची हाक सुद्धा. मला वाटतं तिथे अर्थात लोक योग्य तो रिॲक्शन देणारच आहेत. पण हे सगळ्या गोष्टी मला वाटतं एक महत्वाची गोष्ट आहे की ह्याच्यात कोण आहे मागे, काय करतंय नक्की, ते सगळं बघणं योग्य नाही. बालेकिल्ल्यात चालला तुम्ही? नाही, बालेकिल्ला कोणाची नसतं आणि मी मागच्या वेळी पण कोणावर टीका केली नव्हती. मी अर्थात तिकडच्या तरुणांशी संवाद साधायला चाललेलो आहे. कॉलेजेस सोबत एक कार्यक्रम आहे. नितीन गडकरींनी म्हटलं की 70% भाजपमध्ये आता डुप्लिकेट लोक आहे. या स्टेटमेंटकडे कसं पाहता? अनेक लोक भाजपमधले हेच सांगायला लागलेत. आणि तुम्ही हे पण पहा, महाराष्ट्रामध्ये परिस्थिती महाराष्ट्र भाजपची अशी झालेली आहे की 2 पक्ष फोडले, एक परिवार फोडला आणि ते सगळं करून जे आता कॅबिनेट त्यांनी स्थापन केलेलं आहे, जे घटनाबाह्य सरकार आहे, त्याच्यात भाजपला काय मिळालं? स्वतःचे प्युअर भाजपचे ज्यांनी 25-30 वर्ष मेहनत केली असेल भाजपसाठी, त्याच्यातून 5 की 6 मंत्री आहेत, बाकीचे सगळे इम्पोर्टेड माल आहे. तोही दुसऱ्या पक्षातला रिजेक्ट माल आहे. तर महत्वाची गोष्ट हीच आहे की एवढं सगळं करून महाराष्ट्राला मागे नेत असताना महाराष्ट्र भाजपला काय मिळालं हा त्यांचे पण कार्यकर्ते कधी ना कधीतरी विचार करणारच आहेत. मुख्यमंत्र्यांचे महाराष्ट्रात पोस्टर लागते, मेहनती, प्रामाणिक आणि लीडर असं नेतृत्व, असे पोस्टर संपूर्ण. मला वाटतं जे डरपोक आहेत हे सगळ्यांना माहिती आहेत. डरपोक मुख्यमंत्री हे भाजपला पण पटलेले आहेत आणि म्हणूनच त्यांनी डरपोक माणसाला घेतलेलं आहे. अर्थात नक्कीच. चला, ट्रॅफिक जाम झालंय. चला, अरे